आमच्या पिढीनं फक्त पुस्तकातून वाचलेलं आहे किंवा आम्ही तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे. ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुमची भूमिका, तुमचे लढे हे सगळे महत्त्वाचे राहिलेले आहेत. आज राज्याच्या समोर एक मोठं आव्हान आहे, एक मोठा पेच आहे, जटिल प्रश्न आहे. या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी तामिळनाडू फॉर्म्युला हा एक मार्ग आहे असं शरद पवार साहेब म्हणतायत. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडता येईल? खरं म्हटलं तर मी इतक्या छोट्या समाजातला माणूस आहे. या मोठ्या लोकांच्या भांडणात आम्ही काही पडावं असं मला वाटत नाही. नाही, आपल्याला भांडण करायचंच नाहीये सर. लेखक म्हणून प्लीज किंवा कार्यकर्ता म्हणून मी याच्यात भाग घेतो. प्लीज सर. कारण आमचे लोक आम्ही सगळ्यात तुडवले गेलेले लोक आहोत. हे सगळे प्रबळ लोक आहेत. हे काही कोणी गरीब नाहीत. ओबीसी वाले पण गरीब नाहीत आणि मराठी पण गरीब नाहीत. आमच्या दृष्टीने ते सगळे वरचेच आहेत. आमच्या बरोबरच कोणी नाही. आम्ही सगळ्यात खालचे आहोत. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की रिझर्वेशनची व्यवस्था ही सगळ्यात खालच्या माणसांसाठी केली होती, की ज्यांना जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, ज्यांना काहीच नाही मिळालेलं, अशा लोकांसाठी या सवलती असल्या पाहिजेत. आता असं भांडण चालू आहे की तेरे को या मेरे को. आता माझं म्हणणं आहे तुमच्या दोघांच्या भांडणात आमचं सगळं गेलंय ना, त्याचं काय? सामाजिक न्याय कुठे आहे? 1,00,000 जर गाड्या तिथे येत असतील आणि एवढी माणसं जर जरंगे पाटील जर उभे करू शकत असतील आणि त्यांच्या हातात इतकी वर्ष सरकार असेल, मुख्यमंत्री ते निवडत असतील, त्यांचे सगळ्यात जास्त आमदार असतील, तर माझ्यासारख्याच्या मनावर दडपण येतं की बाबा एवढ्या मोठ्या समाजाचं जर काय होत नसेल तर आपलं काय होणार? लाखानं मोर्चे काढतायत लोक. गेली कित्येक दिवस रस्त्यावरती येत आहेत, मागणं मांडतायत आणि सरकार कुठलंच काही करीत नाही. आता जर एवढ्या मोठ्या समाजाचं सरकार काय करत नसलं तर आमच्यासारख्या हागणदारीच्या बाहेर राहणारे लोक, गावकुसाच्या बाहेर दऱ्याखोऱ्यात राहणारे लोक, यांच्यासाठी कोण काय करायला निघाले हो? तर यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याच हातात तर सरकार आहे. फडणवीस असतील नाही तर शिंदे पवार असतील, हे तिघ जण राज्यकर्ते आहेत. तिघांच्या हातातली गोष्ट आहे. आता आम्ही काय मागायला निघालोय? एक तर आमचा मराठ्यांना अजिबात विरोध आहे. त्यांना सवलत मिळाली पाहिजे. का तिथले गरीब लोक आहेत त्यांना सवलत मिळाली पाहिजे. पण माझा अनुभव असा आहे तो सांगतो. गरीब म्हणून समजा आपण एखाद्या वर्गाला आपल्या यादीत घ्यायची परवानगी दिली तर काय होतंय? गेली 25-30 वर्ष आम्ही भोगतोय ना हो. आमच्यामध्ये आमच्यापेक्षा बलिष्ठ पण इतरांपेक्षा कनिष्ठ असे धनगर समाजाचे लोक आमच्या लिस्टमध्ये आणून घातले. आता ते त्यामुळे आमचं काय झालं? आमचं वाटोळं झालं. तर आमचं सगळ्या रिझर्वेशन गेल्या, आमचं त्या बॅकलॉग गेला, सगळं गेलं. आम्ही त्यांच्या स्पर्धेतच उभे राहू शकत नाही. आता हे जर असेल तर गरीब मराठ्यांसाठी हे काही मला पटत नाही. गरीब मराठ्यांसाठी कायदा स्वतंत्र करताय काय? तर मराठा म्हणलात ना की हे सगळे कोण येणार मी तुम्हाला सांगतो. सगळे सबल प्रबळ जे लोक आहेत ना तेच मराठींच्या नावाने खात राहतील. शेतमजूर, हमाल, सगळ्यात दुर्लक्षित असलेले मराठे, गोरगरीब मराठे यांना काहीही मिळणार नाही. हा माझा अनुभव सांगतोय. मी कोणाचा ऐकून सांगत नाही. माझा अनुभव असा आहे की यांना जरी ते मिळावं त्यांना मिळालं तरी सरकारने याची काळजी केली पाहिजे की त्यातल्या गरीबाला मिळेल. या लोकांना मिळतं कामाचं नाही हो. जे आमदार, खासदार, मंत्री, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक आहेत ह्यांची मुलं हीच फायद्याला येतील ना. कारण आमचा अनुभव तसा आहे. आम्हाला असं वाटतंय की या समाजाला ते मिळायला पाहिजे. नंबर 1. दुसरं, हे कॉन्स्टिट्युशनल मिळालं पाहिजे तर कोर्टात टिकेल. म्हणजे आता जी मागणी केली जाते सर मी थोडंसं थांबवतो तुमच्या ह्याच अनुषंगानं. मला आत्ताशी जोडायचं आहे. आता जी मागणी केली जाते ती संवैधानिक आहे, कायद्याच्या कसोटीवर टिकणारी आहे असं तुम्हाला वाटतं? टिकू शकेल? होय, बरोबर आहे. टिकते का नाही टिकत आहे? कायदा माणसांच्यासाठी आहे, घटना माणसांच्यासाठी आहे. आणि माणसांचे प्रश्न जर निर्माण झाले असतील तर त्याचं उत्तर घटनेनं दिलेलं आहे. घटनेमध्ये हे 50% जे रिझर्वेशन आहे हटवून टाका. कारण एवढ्या दुरुस्त्या करताय, वाटेल त्या सुप्रीम कोर्टापासून सगळ्याला फाट्यावर मारताय. तेव्हा मारायला जर गरीब मराठ्यांच्यासाठी फाट्यावर आणि खरं 50% ते जे स्लॅब घातलेला आहे कोर्टानं तो काढून टाका आणि उरलेल्या 50% द्या मराठ्यांना जागा.
आणि त्यांना ओबीसीचं स्टेटस द्या, त्यांना ओबीसीतनं पाहिजेत ना, हा द्या त्यांना ओबीसीचं स्टेटस, वी हॅव नो ऑब्जेक्शन. ओके आम्ही मागासवर्गीयांनी त्यांच्या जागांना कुणीच विरोध केलेला नाही. एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी आम्ही कुणीही त्यांच्या रिझर्वेशनला विरोध केलेला नाही. जो विरोध केलेला आहे मागासवर्गीय लोकांनी तो याला आहे की तुम्ही आमच्यात नका बसू, म्हणजे आमच्यातले नका खाऊ. बर तुम्ही स्वतंत्र ताट घेऊन या, तुमचं स्वतंत्र पर्सेंटेज घेऊन या, मग तुम्ही घ्या, आम्ही कुठे नको होतो. ठीक आहे. मग तुम्ही जर असं म्हणालात की या ताटातच आम्हाला खायचंय, तर मग हा हट्ट झाला आणि त्याच्यामुळे मग भांडणं कधीच मिटणार नाही. ऍडव्होकेट माने सर, समजा आता ते म्हणतात 27% मध्ये आरक्षण द्यायचं, तर सब कॅटेगरायझेशन वाटणी आहे, म्हणजे ती वाटणी भावाभावांची वाटणी करण्यासाठी या वाटणीच्या माध्यमातून एक सामाजिक संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल का? इतकं सोपं आहे का 27% मध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं? हे बघा, दोन गोष्टी स्पष्ट आहेत. 27% आरक्षण हे 52% लोकांना दिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आधी ओबीसीची लोकसंख्या 52% सांगितलेली आहे. 52% लोकांना 52% जागा नाही दिल्या, त्यांना 27% जागा दिल्या. 27 मध्ये पुन्हा बायफर्केशन केलं आणि 11% हे विमुक्त भटक्या जमातीला वेगळं काढलं आणि उरलेलं त्यांच्याकडे राहील. जे काही समजा 10, 12, 15% काय राहिलं असेल हे राहिलं. आता याच्यामध्ये जर 32% असलेला मराठा समाज हा त्याच्यामध्ये घातला तर त्यांच्यात काय होईल? तर मला असं वाटतं की ते ना तुला ना मला घाल कुत्र्याला असं होईल, कुणालाच काही मिळणार नाही ना. म्हणजे मिळणार कुणाला? सगळे जहागीरदार आहेत, त्यांना गरीब मराठ्याला मिळणार नाही, गरीब धनगराला मिळणार नाही, गरीब माळ्याला मिळणार नाही, कोणत्याच गरीब जातीतल्या माणसाला मिळणार नाही. आमच्या जातीतले जे जहागीरदार श्रीमंत लोक आहेत त्या सवलतींपर्यंत पोहोचू शकतात, तेच फक्त खातील. आम्ही फक्त त्यांच्या लाता खायच्यात. शाहू महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे ना की सशक्त गोडी ही चांदा खात राहतील, चणा खात राहतील, आणि अशक्त गोडी लाता खात राहतील. आम्ही लाता खातोय. याच लाता खायच्या असतील गरीब मराठ्यांना, तर माझं एवढंच म्हणणं आहे, जे आज गरजू मराठे तिथे आलेले आहेत, माणूस फुकट येत नाही. खरंय, आतड्याला पीळ पडतो ना तेव्हा माणूस रस्त्यावर येतो, आणि हा लाखो माणसांचा समाज जेव्हा रस्त्यावरती येतो याचा अर्थ आतड्याला पीळ पडलेला आहे. राज्यकर्त्यांनी शहाणपणा केला पाहिजे आणि त्याला राखीव जागा दिल्या पाहिजे, संवेदनशीलपणे बघितले पाहिजे. नाही, ओबीसी सारखा संवर्ग करा आणि त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे जागा द्या. ठीक आहे लक्ष्मणजी.